महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या ज्योतिबा डोंगरावर उद्या सोमवारपासून पारंपरिक पद्धतीनं नवरात्रोत्सव सुरू होतोय। यानिमित्त ज्योतिबा मंदिरासह इतर सर्व मंदिरांची स्वच्छता करण्यात आली आहे। नवरात्रोत्सवासाठी देवस्थान समिती, पुजारी आणि प्रशासनानं तयारी पूर्ण केली आहे। ज्योतिबा डोंगरावरील सर्व मंदिरात सोमवारी धुपारती सोहळ्यानं घटस्थापना होईल। श्रींचे मुख्य पुजारी, उंट, घोडे, महालदार, चोपदार, हुद्देवाले, दिवटे, ढोली, डवरी छत्रे, कर्णेकरी, शिंगवाले, वाजंत्री या देवसेवकांच्या लवाजम्यासह ज्योतिबाचा धुपारती सोहळा होणार आहे। पुढील 10 दिवस ज्योतिबाची कमळ पुष्पात सरदारी रूपात पूजा बांधण्यात येते। नवरात्रोत्सव काळात मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केल्याची माहिती यावेळी पुजाऱ्यांनी दिली। उद्या सोमवार घटस्थापना होणार आहे। घटस्थापना झाल्यानंतर पहाटे 3 वाजता मंदिर खुले जाईल व पाद्यपूजा पहाटे करून सुरुवात होईल। घटस्थापना झाल्यानंतर ह्या 2 तारखेपर्यंत नवरात्रोत्सव चालणार आहे। त्यामध्ये 29 तारखेला 29 सप्टेंबर दिवशी ज्योतिबाचा जागर राहील आणि ज्योतिबाचा जागर झाल्यानंतरच इतर देवांचे जागर होतात। तर या नवरात्र कालखंडामध्ये देवाच्या विविध पूजा बांधल्या जातात कमळ पुष्पामध्ये। जसं कमळ भैरवानी पुष्प अर्पण केलेलं आहे ज्योतिबाला, त्या पद्धतीने त्याचा संकेत समजून देवाच्या विविध कमळ पुष्पामध्ये पूजा बांधली जाते। असं नवरात्रामध्ये 9 ते 10 दिवस उत्सव साजरा होतो। भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक, भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी दर्शन मंडप, पिण्याच्या पाण्याची सोय, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज या तयारीची पाहणी केली। यावेळी व्यवस्थापक धैर्यशील तिवले, गावकरी आणि पुजारी उपस्थित होते।